ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली ती हा सर? काहीतरी करतो नको ते उद्योग मरू दे तिला. ते फुकट तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये. ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील. खूप थोडं बदनाम करायचंय करा. ह्याचा अर्थ जितेंद्र आव्हाडचा काटा कुठेतरी रुततोय. डुप्लिकेट आवाज काढलाय. राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात. त्यांनी माझाच आवाज काढून क्लिप केली तयार असेल. हॅलो हा सर बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का सर? अरे माझ्याकडे नाही. ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली हा सर? काहीतरी करतो नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी काय ब्लॅकमेल केलेलं. मालक दिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. ते फुकट तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये. मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको. त्याला सांग तुझं तू बघ. ठीक आहे सर. ही 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. फिल्म इंडस्ट्रीतला एका मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता. त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते, मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे, त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा असा त्रास देतो आहे. मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं अरे बाबा कशाला करतो हे सगळं, सोड ना यार. कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं. ते मी ते सांगू इच्छित नाही. आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील. खूप. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे. त्याच्यामुळे मला हे असे ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो नाही, घाबरत पण नाही. या तत्कालिक परिस्थिती काय होती ही कोणालाही माहीत नाही आहे. मग जर एवढंच होतं आणि एवढं सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस का नाही रजिस्टर केली? ते एवढ्या वेळा पोलीस स्टेशनला गेले, बॉम्बे क्राईममध्ये गेले, ठाणा क्राईममध्ये गेले, नवी मुंबई क्राईममध्ये गेले. ती पोरगी सगळीकडे गेली. माझी तक्रार घ्या, माझा छळ झाला आहे, माझा लैंगिक छळ झाला आहे. पोलिसांनी एकही तक्रार का नाही नोंदवून घेतली? काहीतरी बॅकग्राऊंड असेल ना त्याला. ज्याच्याबरोबर झालं होतं त्याचंही नाव मला घ्यायचं नाही आहे. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये टी सिरीज नाव ऐकलं आहे का? टी सिरीज. त्याच्या मालकाबरोबर केलं जात होतं ब्लॅकमेलिंग. काय वाटतं बदलापूर प्रकरण छे बदलापूर प्रकरणातनं ह्यांना पळ काढता येणार नाही. आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू तर आज एक्सपोज झाले ना. 4-5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय. तो माणूस आमच्या म्हणजे आता ती पलीकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे जातो. तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो की बाबा हे थांबव. मी थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. मी पैशाची ऑफर दिली का? मी माझ्या भाषेत त्याला सांगितलं की करू नको, कशाला करतो रे. आता ही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप काढून काय होणार आहे? माझ्या आता काल काय गुन्हा घडला असता तर ठीक आहे, चालवली असती तर थोडासा मी बायचॅन झालो असतो. हे झालं आता गेलं, डोक्यावरनं पाणी गेलं. जितेंद्र आव्हाडांचे अनेक पॉईंट्स असे शोधतात सत्ताधारी की अरे शोधा यार, मला जेवढं बदनाम करायचंय करा. ह्याचा अर्थ जितेंद्र आव्हाडचा काटा कुठेतरी रुततोय. मग तो काटा असा काढायला नको का? चला माझी किंमत तर वाढवत आहेत. खास करून मनसेकडे आता प्रकरण. अरे जाऊ द्या, मनसेकडे जाऊ द्या, नाही कोणाकडे जाऊ द्या. हो अशी सुपारी उचलणारे खूप असतात जगामध्ये. निवडणुकीच्या पूर्वी हे सर्व. अरे सोडावं, निवडणुका नाही असल्या कारणाने निवडणुका फिरतात.
सर बदलापूर राज ठाकरे बदलापूरला का नाही गेले आत्तापर्यंत? दौरा होता कॅन्सल झाला. हं? आज दौरा होता. अहो आज झाले ना किती दिवस. अशा प्रकरणामध्ये माणुसकीच्या नात्याने 24 तासात पोचायला पाहिजे. मराठी माणसाचा अभिमान असलेले राज ठाकरे यांचा हात त्या पोलीसच्या आईच्या डोक्यावरनं, बापाच्या डोक्यावरनं फिरायला पाहिजे होता की घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. तर माझी व्हिडिओ क्लिपचं प्रेस कॉन्फरन्स घेणार, ऑडिओ क्लिपची, आणि मी उद्या सांगितलं माझा आवाजच नाही, तर काय तपासायला देणार आहेत? मी सांगतो माझा आवाजच नाही, जा डुप्लिकेट आवाज काढलाय. राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात, त्यांनी माझाच आवाज काढून क्लिप केली तयार असेल. तुम्हाला माहिती आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत ते.